नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत रवा केक. रवा केक आता क्रिसमस जवळ येत आहे, तर आपण त्यासाठी हा केक घरी बनवू शकतो. अगदी घरच्या साहित्यात हा केक आपला तयार होतो आणि बनवायला सुद्धा एकदम सोपा आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी. तर चला आपण बघूयात. तर त्यासाठी मी एक मिक्सर जार घेतला आहे. त्यामध्ये 250 ग्रॅम म्हणजे 1 कप रवा, त्याच कपाने अर्धा कप साखर घेतली आहे. त्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक केलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1/4 कप ऑइल घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच कपाने अर्धा कप आपल्याला दही घालून घ्यायचं आहे. नंतर त्याच कपाने आपल्याला अर्धा कप दूध घालून घ्यायचं आहे. तुम्हाला मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक दूध पावडर पॉकेट घ्यायचा आहे. हा दूध पावडर पॉकेट साधारण 10 रुपयाला मिळतो. ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या केकला टेस्ट एकदम भारी येते. त्यानंतर आपल्याला ते मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर ते एका वाट्यामध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला आपण 10 ते 15 मिनिट आपल्याला रेस्ट करायसाठी ठेवायचं आहे. त्याने काय होते की जो आपण रवा घेतलेला तो त्यामध्ये चांगल्या प्रकारे फुलेल. तोपर्यंत आपण एका भांड्याला ग्रीस करून घेऊ. त्यानंतर एका भांड्याला मी ग्रीस करून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडा आटा घेऊन आपण चांगल्या प्रकारे ग्रीस करून घ्यायचा आहे. त्यानंतर उरलेलं आटासुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला रवा बघू शकता चांगल्या प्रकारे फुललेला आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून इसेन्स घालून घ्यायचं आहे. व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याकडे टुटी फ्रुटी असेल तर घालायचं, नाही तर स्किप करू शकता. त्यामध्ये मी थोडीशी टुटी फ्रुटी घालून घेतलेली आहे आणि उरलेली टुटी फ्रुटी गार्निशिंगसाठी ठेवलेली आहे. त्यानंतर इकडे मी एक पातेलं प्रीहीट करायसाठी ठेवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला एक इनोचं सॅचेट घ्यायचं आहे. ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला घाईने किंवा लवकर करायची आहे. त्यानंतर इनो घातल्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून त्यावर दूध घालून त्याला ॲक्टिवेट करायचं आहे. नंतर लगेच आपल्याला चांगल्या प्रकारे ते बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर लगेच आपल्याला वेळ न घालवता ते बॅटर एका भांड्यामध्ये, जो आपण भांडा ग्रीस करून घेतलेला होता, त्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यावर डेकोरेट करून घ्यायचं आहे. मी बदाम आणि टुटी फ्रुटी आणि थोडा पिस्ता घालून त्यावर डेकोरेट करून घेत आहे. तर बघू शकता आपलं बॅटर एकदम तयार झालेलं आहे. त्यानंतर जे प्रीहीट करायसाठी पातेलं ठेवलं होतं त्यामध्ये मी ते भांडं ठेवून घेतलेलं आहे आणि कमीत कमी आपल्याला 45 ते 50 मिनिट आपल्याला बेक करायचं आहे. त्यानंतर बघू शकता आपला केक एकदम बेक झालेला आहे. त्याला कलरसुद्धा एकदम भारी आणि एकदम ब्राउनिश असा कलर आलेला आहे. तर मी हात लावून चेक करून बघताय. तुमच्याकडे बघू शकता, तुमच्याकडे जर टूथपिक असेल तर तुम्ही टूथपिक घालूनसुद्धा चेक करू शकता. जर टूथपिक आपली क्लीन आली तर आपला केक चांगल्या प्रकारे बेक झालेला आहे. त्यानंतर मी ते केक एका बाहेर काढून घेत आहे. तर बघू शकता ते गरम असल्यामुळे आपल्याला सावकाशपणे आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता आपला केक एकदम रेडी झालेला आहे. त्यानंतर त्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता आपल्या केकचा कलर किती एकदम चांगल्या प्रकारे आलेला आहे. कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्याला एका प्लेटवर त्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपला केकसुद्धा थंड झालेला आहे. त्यानंतर आपण त्याला एका ताटामध्ये काढून घेऊ. तर बघू शकता त्याला स्पॉन्जसुद्धा एकदम भारी असा आलेला आहे. तर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही त्यासाठी एक चम्मच बेकिंग पावडर आणि 1/4 त्याच चमच्याने 1/4 चम्मच सोडा घालू शकता. त्यामुळे सुद्धा आपला केक चांगल्या प्रकारे फुलतो. त्यानंतर बघू शकता मी तुम्हाला कट करून दाखवते.
एक पीस कट करून दाखवते. तर बघू शकता आपला केकला एक किती चांगल्या प्रकारे स्पॉन्ज आलेला आहे आणि केकसुद्धा एकदम दिसायला एकदम भारी दिसत आहे. यामध्ये मैदा नसल्यामुळे हा केक एकदम हेल्दी आणि टेस्टी होतो. तर बघू शकता किती चांगल्या प्रकारे स्पॉन्ज आलेला आहे आणि दिसायलासुद्धा आणि एकदम चांगल्या प्रकारे सगळ्या भागाने चांगल्या प्रकारे बेक झालेला आहे. तर बघू शकता आपला केक एकदम खाण्यासाठी रेडी झालेला आहे. हे केक तुम्ही कधी बड्डेला किंवा आपल्याला खावंसं वाटले तर आपण कधीसुद्धा बनवू शकतो. एकदम घरच्या साहित्यातच हे केक तयार होते. तर बघू शकता आपला केक एकदम खाण्यासाठी रेडी झालेला आहे. आता क्रिसमस येत आहेत, यासाठी सुद्धा आपण घरच्या घरी आणि घरच्या साहित्यामध्ये हा केक आपण तयार करू शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. तर हा केक एकदम खाण्यासाठी सुद्धा एकदम टेस्टी झालेला होता. तर बघू शकता. धन्यवाद.